जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षेमध्ये तुम्ही जर मीडियम जी असेल, हिंदी घेतली असेल तर हिंदी विषयासंदर्भात तुमचं या ठिकाणी बघा फर्स्ट जी काही लँग्वेज असेल तर ती फर्स्ट लँग्वेज असणार आहे। आणि हिंदी विषयामध्ये महत्त्वाचे जे काही प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला 30 प्रश्नामध्ये जे साहित्य असेल किंवा लेखक असेल तर त्यांचे जे काही पुस्तकं असेल किंवा जे ग्रंथ असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न सध्या बघा विचारले जातात। आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं आपण जे काही टी परीक्षेमध्ये हिंदी विषयासंदर्भात साहित्य आणि त्यांचे जे काही लेखक असेल तर त्या संदर्भात 50+ जे काही प्रश्न असेल तर ते वन लाइनर प्रश्न आपण सध्या बघणार आहोत, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की 3 ते 4 फायदा हा होईल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, पहिला जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे मुंशी प्रेमचंद की पहिली कहाणी कौन सी थी। तर जे काही मुंशी प्रेमचंद आहे तर हे बघा प्रमुख जे काही महत्त्वाचे आपल्याला लेखक म्हणता येईल तर त्यांची पहिली कहाणी कोणती होती तर सौत जी होती तर ती मुंशी प्रेमचंदची पहिली कहाणी होती, हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, हरिवंशराय बच्चन की प्रसिद्ध काव्यरचना कौन सी है। हरिवंशराय बच्चन जे काही प्रसिद्ध काव्यरचना कोणती आहे तर मधुशाला हे लक्षात असू द्या, मागे विचारलेला प्रश्न आहे। बघा पुढचा आहे, गोदान उपन्यास के लेखक कोण है। गोदान जे उपन्यास आहे तर त्याचे लेखक कोण आहे तर मुंशी प्रेमचंद, तर हे तुम्ही लक्षात असू द्या। पुढचं बघा, गुन्हाओं का देवता किस लेखक की रचना आहे। महत्त्वाचं आहे, गुन्हाओं का देवता जो काही पुस्तक असेल तर त्या संदर्भात बघा धर्मवीर भारती हे त्या पुस्तकाचे लेखक आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। असे आपण 50+ प्रश्न बघणार आहोत, तर नक्की शेवटपर्यंत बघा। तर बघा, जयशंकर प्रसाद का कौन सा नाटक ऐतिहासिक पृष्ठभूमी पर आधारित आहे। ऐतिहासिक पृष्ठभूमीवर आधारित जे काही नाटक असेल तर ते चंद्रगुप्त जयशंकर प्रसाद यांचं आहे, तर लक्षात असू द्या। असे प्रश्न तुम्हाला बघा 2 ते 3 प्रश्न सध्या पाहायला मिळतील, म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा। पुढे बघा, चित्रलेखा उपन्यास के रचयिता कोण है। चित्रलेखा जे काही उपन्यास आहे तर त्याचे रचयिता कोण आहे तर बघा भगवती चरण वर्मा हे नाव लक्षात असू द्या, त्यांनी चित्रलेखा उपन्यास सध्या लिहिलं होतं। पुढचा आहे, महिला आंचल उपन्यास के लेखक कौन है। महिला आंचल उपन्यास के लेखक कोण है तर बघा फणीश्वरनाथ रेणू, हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 8 बघा, किसे हिंदी का महाकवी कहा जाता है। महत्त्वाचा प्रश्न आहे महाकवी संदर्भात, तर किसे हिंदी का महाकवी कहा जाता है तर सूर्यकांत त्रिपाठी, त्यालाच बघा निराला देखील सध्या म्हटलं जातं। तर हा प्रश्न 100% विचारला गेलेला प्रश्न आहे, पुन्हा रिपीट होईल, तर हे तुम्ही पाठच करून ठेवा। पुढचा प्रश्न आपण बघूया 9 नंबर। तर बघा, कामायनी महाकाव्य किस कवी की रचना आहे। कामायनी महाकाव्य जे आहे तर ते कोणत्या कवीची रचना आहे तर जयशंकर प्रसाद, तर हे लक्षात असू द्या। पुढचं बघूया आपण। बघा, राग दरबारी के लेखक कोण है। राग दरबारी के लेखक कोण है तर श्रीलाल शुक्ल हे सध्या त्याचे लेखक आहे। पुढचा प्रश्न आहे, किस लेखक की प्रसिद्ध पुस्तक करबला आहे। करबला जी काही पुस्तक आहे तर ती कोणाची आहे तर मौलाना अब्दुल हलीम शरर, हे नाव लक्षात असू द्या। मौलाना अब्दुल हलीम शरर यांची करबला हे जे काही पुस्तक आहे तर ते सध्या प्रसिद्ध आहे। पुढचं बघूया, बूंद और समुद्र के रचनाकार कौन है। बूंद और समुद्र के रचनाकार कौन है तर अज्ञेय जे आहे तर ते सध्या रचनाकार आपल्याला म्हणता येईल बूंद और समुद्रचे। पुढचा आहे, महादेवी वर्मा को किस उपनाम से जाना जाता है। जे काही उपनाम असेल महादेवी वर्मा तर त्यांना आधुनिक जे काही मीरा आहे तर त्या नावाने सध्या बघा ओळखलं जातं, तर हे देखील लक्षात असू द्या। महत्त्वाचे जे काही कवयित्री किंवा मग लेखक ते आपल्याला इथं बघा लेखिका म्हणता येईल। पुढचा प्रश्न आहे, पद्मावत ग्रंथ के रचयिता कोण आहे। पद्मावत जो काही ग्रंथ आहे हिंदीमध्ये तर त्याचे रचयिता कोण आहे तर मलिक मुहम्मद जायसी, हे नाव तुम्ही लक्षात असू द्या। हिंदीमध्ये जे काही जास्त जे काही सध्या बघा ग्रंथ असेल किंवा साहित्य असेल तर ते आपल्याला जे काही मुस्लिम शासक होते किंवा मुस्लिम जे काही काळ होता तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त लिहिले गेलेले आपल्याला बघा आढळलेले आहे। पुढचा प्रश्न बघा, राम की शक्ति पूजा कविता के रचयिता कोण है। राम की शक्ति पूजा जी काही कविता आहे तर ती सूर्यकांत त्रिपाठींची आहे, निराला, बरोबर। पुढचं बघा, गबन उपन्यास के लेखक कोण आहे। गबन उपन्यास के लेखक कोण आहे मुंशी प्रेमचंद, तर मुंशी प्रेमचंदवरती सर्वात जास्त सध्या बघा प्रश्न विचारले जातात, तर ह्यांचं तुम्ही पाठच असू द्या मुंशी प्रेमचंद संदर्भात। पुढचं बघा, नीलकंठ उपन्यास किसकी रचना आहे। नीलकंठ उपन्यास किसकी रचना आहे तर रामधारी सिंह, त्यालाच आपण दिनकर देखील सध्या म्हणत असतो। पुढचं आहे, तुलसीदास के जीवन पर आधारित ग्रंथ किसने लिखा। तुलसीदास के जीवन पर आधारित ग्रंथ किसने लिखा तर बघा तुलसीदास जी काही कवी आहे तर त्यांची रचना आहे तर ती कोणती आहे तर
बरोबर. तुलसीदासांवर आधारित जे काही ग्रंथ असेल तर ते कोणी लिहिलं आहे, तर ह्या ठिकाणी बघा रागेय राघव हे नाव तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 19, किस उपन्यास को हिंदी का पहला सामाजिक उपन्यास माना जाता है. महत्त्वाचा आहे, IMP प्रश्न मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे. जो काही सामाजिक उपन्यास आहे पहिला म्हणजे फर्स्ट क्रमांकाचा सर्वात आधी, तर तो कोणता आहे, तर परीक्षा गुरु ह्याला सध्या बघा मानलं जातं. तर हे लक्षात असू द्या. हिंदीतला पहिला जो काही उपन्यास आहे सामाजिक उपन्यास, तर तो परीक्षा गुरु आहे. पुढचं आहे 20 नंबरचं कठगुलाल. बरोबर. कठगुलालचे लेखक कोण आहे, तर मृदुला गर्ग हे लक्षात असू द्या. पुढचं बघा 21 नंबर रामचंद्र शुक्ल हा प्रसिद्ध बघा आलोचना ग्रंथ कोणचा आहे, हिंदी साहित्य का इतिहास हे लक्षात असू द्या. पुढचं बघा, पुढचं आहे अनामदास का पोथा किसकी रचना आहे, तर हजारी प्रसाद द्विवेदीचे ही सध्या बघा अनामदास का पोथा ही सध्या त्यांची रचना आहे. पुढील प्रश्न आहे सूरज का सातवा घोडा किसने लिखा, धर्मवीर भारतीने ते लिहिलेलं आहे. पुढचं आहे गोरा उपन्यास के लेखक कोण आहे, रवींद्रनाथ ठाकूर हे लक्षात असू द्या. गोरा उपन्यास रवींद्रनाथ ठाकूरांचा आहे. पुढचं आहे धरती अब भी घूम रही है, हे किसकी कृती है, तर बघा अरुण कमल, धरती अब भी घूम रही है अरुण कमलांचं आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 26, कसब उपन्यास के लेखक कोण आहे, मनोहर श्याम जोशी हे नाव लक्षात असू द्या. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 27 बघा असाध्य विना किस कवी की रचना आहे, अज्ञेय ह्या जे काही कवी आहे तर त्यांची रचना आहे असाध्य विना, हे देखील लक्षात असू द्या. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 28, हिमालय की बेटिया पुस्तक किसका आहे, बरोबर. म्हणजे हिमालय की बेटिया हे पुस्तक कोणाचं आहे, तर महादेवी वर्माचं आहे. तर हे महादेवी वर्मा आणि संबंधित जे काही कवी असेल लेखक असेल तर त्यांसंदर्भात प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जातो. साकेत महाकाव्य के लेखक कोण हे, तर बघा मैथिली शरण गुप्त हे साकेत जे का महाकाव्य आहे तर त्याचे लेखक आहे. पुढचा आहे बघा आधा गाव उपन्यास लेखक कोण आहे, आधा गाव उपन्यासचे लेखक कोण आहे, तर राही मासूम रजा हे नाव लक्षात असू द्या. राही मासूम रजा हे आधा गाव उपन्यासचे लेखक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा विप्लव गायन के रचनाकार कोण आहे, विप्लव गायन के रचनाकार आहे कोण आहे, तर रामधारी सिंह, त्यालाच दिनकर देखील ओळखतो आपण, उपनाव त्यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे गोदान का प्रमुख पात्र कोण आहे, गोदान का प्रमुख पात्र होरी जो आहे तर तो सध्या आहे. पुढचा प्रश्न बघा काली घाटी के लेखक कोण आहे, तर जयशंकर प्रसाद हे काली घाटीचे लेखक आहे. प्रश्न क्रमांक 34 शेखर एक जीवनी उपन्यास के लेखक कोण आहे, तर अज्ञेय यांनी शेखर एक जीवनी जे उपन्यास आहे तर ते सध्या लिहिलं आहे. उलझी हुई रस्सिया किसकी आत्मकथा आहे, आत्मकथा विचारलेली आहे तर हसनमुख रुघानी यांची उलझी हुई रस्सिया ही जे काही महत्त्वाचं आत्मकथा त्यांची आहे. पुढचं आहे भारत भारती के रचनाकार कोण आहे, तर मैथिली शरण गुप्त, भारत भारतीचे रचनाकार कोण आहे, तर मैथिली शरण गुप्त हे देखील नाव लक्षात असू द्या. पुढचं आहे व्यास की कविता किस लेखक की रचना आहे, तर रामधारी सिंहची आहे, त्यालाच आपण दिनकर देखील बघा त्या ओळखलं जातं. तर हे लक्षात असू द्या व्यास की कविता दिनकर नावाने देखील लिहिलेले आहे, त्यात लेखक कोण आहे, रामधारी सिंह. पुढचं आहे पंछी ऐसे आते हे लेखक कोण आहे, तर निर्मल वर्मा. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 39 कुरुक्षेत्र महाकाव्य के रचयिता कोण आहे, तर रामधारी सिंह हे आहे. प्रश्न क्रमांक 40 प्रेमचंद के फटे जूते किसकी कविता आहे, तर बघा शमशेर बहादूर सिंह त्यांची प्रेमचंद के फटे जूते ही कविता सध्या आहे. पुढचं बघा मगध काव्य संग्रह के रचनाकार कोण आहे, तर केदारनाथ सिंह, मगध संदर्भात लक्षात असू द्या. पुढचं 44 नंबर पाथेर पंचाली का हिंदी अनुवाद किसने किया है, तर सुमित्रा नंदन पंत यांनी पाथेर पंचाली जे काही हिंदी अनुवाद त्यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न 43 नंबर बघा मेरे बचपन के दिन किसकी आत्मकथा आहे, तर महादेवी वर्मा, तर महादेवी वर्मा मुंशी प्रेमचंद आणि जे काही महत्त्वाचे बघा कवी असेल लेखक असेल तर त्या संदर्भात 100% प्रश्न सध्या हिंदीमध्ये विचारण्यात येतो, तर हे पाठच करून ठेवा. तर इथं मेरे बचपन के दिन कोणाची आत्मकथा आहे, तर महादेवी वर्माची. पुढचं आहे दिव्याचा उपन्यास जे काही लेखक असेल तर ते कोण आहे, यशपाल. पुढचं आहे बिसाती उपन्यास किसने लिखा, तर शिवानी यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 46
धूप का तुकडा हे बघा कवी कोण आहे? धूप का तुकडा याचे काही कवितेचे कवी धर्मवीर भारती. पुढचं आहे अंधा बघा आधा युग नाटक के रचयिता कोण आहे? नाटक इथं विचारलेलं आहे धर्मवीर भारतीचं आहे आधा युग. प्रश्न क्रमांक 48 नदी के दीप उपन्यास किसकी रचना आहे? नदी के दीप तर अज्ञेय यांची आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 49 बेतवा किनारे के लेखक कौन है? बरोबर वृंदावनलाल वर्मा. प्रश्न क्रमांक 50 प्रेत का बयान किसकी कहाणी है? तर प्रेमचंद यांची प्रेत का बयान ही कहाणी सध्या आहे. तर संपूर्ण जे काही आपण 50 जे काही प्रश्न आहे तर ते 50 प्रश्न प्रेमचंद असेल किंवा मग या ठिकाणी वर्मा असेल, अज्ञेय असेल, धर्मवीर भारती संदर्भात असेल, यशपाल असेल, महादेवी वर्मा संदर्भात असेल, केदारनाथ सिंह असेल किंवा मग इतर जे काही रामधारी सिंह असेल, निर्मल वर्मा इत्यादी जे काही प्रमुख जे काही हसनमुख रुदानी असेल, प्रमुख जे काही सध्या हिंदीमध्ये जे रचनाकार आहे, उपन्यासकार आहे, लेखक आहे त्यांनी वेगवेगळे महाकाव्य, कवी, लेखक तसेच बघा उपन्यास लिहिलेले आहे. तर हे प्रश्न सध्या वारंवार रिपीट होतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर हिंदी ज्यांची सध्या बघा माध्यम घेतलं आहे तर त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 ते 3 मार्काचा नक्कीच फायदा होईल. तर जे काही वन लाईनर प्रश्न असल्यामुळे तुम्हाला हे तुमच्या डोळ्याखालून गेल्यामुळे बघा पाठ हे होऊ शकतात. तर सध्या एक नजर तुम्ही मारून घ्या जेणेकरून तुम्हाला हिंदी साहित्य आणि त्यांचे लेखक ह्या संदर्भात प्रश्न जर आला तर त्याचे तुमचे मार्क जे असेल तर ते सध्या बघा फिक्स होणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत देखील जाऊ द्या जेणेकरून संपूर्ण विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.